नमस्कार मंडळी, मी अमोल स्वागत करतो तुमचं आपल्या कोकणातून। आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की आपल्याला रोव पेरायचा आहे, तर आता आम्ही आलोय पुन्हा एकदा शेतामध्ये रोव पेरायला। आता तुम्ही मला रोव म्हणजे काय, कोकणातल्या लोकांना माहिती आहे, पण ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतोय। तर दाढ आणि रोव याच्यातला फरक काय सांगतो। दाढ म्हणजे भात पेरणं, ते आपण दरवर्षीप्रमाणे जे पेरे करतो त्यावेळी जे भात पेरतो आणि त्यातून जे रोप तयार होतं त्याला दाढ बोलतात। आणि ज्यावेळी आपल्याला दाढ पेरायला भेटत नाही, म्हणजे आपली पेरणी कुठेतरी लांबवते, त्यावेळी पेरला जातो तो रोव। कारण रोप असल्याशिवाय आपण लावणी करू शकत नाही, त्यासाठी रोव म्हणजे काय तर हे बघा तुम्हाला दाखवतो। तर हे आपण भात फुगसं घातलं होतं आणि त्याला मोड आलेले आहेत, तर हे भात आता आपण इकडे पेरणार आहे आणि त्याच्यानंतर मग त्यातून जे रोप तयार होईल ते आपण लावणीसाठी वापरणार आहे, तर याला बोलतात रोव। तर आता हा रोव आम्ही शेतामध्ये पेरणार आहे 2 दळ्यांमध्ये। तर अशा पद्धतीने दाढ आणि रोव यातला फरक काय असतो ते मी तुम्हाला सांगितलंय। तर आई दाखवते आता कसा रोव पेरेल। आणि मित्रांनो, किती संकट आली, किती काय निसर्गाने चमत्कार दाखवले, तरी कोकणातला शेतकरी कधी थांबत नाही आणि हार मानत नाही, हे मी तुम्हाला यातून सांगू इच्छितो। तर आता आपण इकडे रोव पेरणार आहे।